म्हणजे जवळपास 10 वर्ष प्रशासन या जमिनीवर काहीच करत नाहीये, काय सांगाल? सांगायचा मुद्दा हेच आहे की ह्या लोकांवर लेकराबाळांसहित उपोषणाची वेळ आली आहे। ह्याच्या आधी सुद्धा मी 20 वर्ष झालं ह्या जमिनी संदर्भात लढलेलो आहे, लढत आहे आणि लढत राहणार आहे। ह्याच्या आधी मी खूप मुद्दे आणि लेखी स्वरूपात तहसीलदार साहेबाला अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे दिलेला आहे, SDO साहेबाला पण दिलेला आहे। ह्याच्या आधी सुद्धा उपोषणाच्या आहेत ते नोटीस दिलेल्या आहेत, पण त्यांनी कुठलीही कारवाई आणि काहीच केलं नाही। हे तर एक छोटासा 10 एकरचा आहे, 100 150 एकर आपल्या परळी वैजनाथ मंदिरच्या जमिनी आहेत, ज्या की हार्ट ऑफ सिटीमध्ये आहेत। त्याच्या सर्वे नंबर सहित मी इथं ह्याच्या दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना, जी की आज बी खुडली आहे, पण अनाधिकृतपणे हार्ट ऑफ सिटीमध्ये त्यांचे नाव लागलेले आहेत, स्वतः बांधकाम केलेलं आहे। ह्या सुद्धा जमिनीचा त्याच्यात विचार व्हावा। वैजनाथ मंदिरचा एकच सर्वे नंबर नाही, असे हजारो सर्वे नंबर आहेत की जे की त्या सगळ्या लोकांच्या अतिक्रमणामध्ये बाधित आहेत। नाना, असं वाटतंय का प्रशासन कुठे डोळेझाक करतंय? डोळेझाक नाही, ह्याच्या मागलं खूप मोठं रॉकेट आहे ह्या मंदिर जमिनी हडपण्यासाठी। इथलं प्रशासन, नेतेगण, इथले राजकीय पुढारी, इथले छोटे मोठ्या सहित ह्याच्यामध्ये पार्टनरशिपमध्ये करून सुद्धा यांनी छोटे छोटे प्लॉट वाटाघाटीमध्ये अनाधिकृतपणे घेतलेले आहेत। ह्याचे मी माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत। जब मंदिर